नमस्कार. पहिल्या व्हिडिओच्या म्हणजे मी मोबाईल आणि कोपरा या सिरीजमधल्या पहिल्या व्हिडिओच्या उत्तुंग यशानंतर हा दुसरा व्हिडिओ तुमच्यापुढे सादर करीत आहे. कारण आम्हाला कोपरा काही सुटलाच नाही. तुम्ही म्हणाल हा येऊन येऊन कोपऱ्यावरच येतो. तर आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे कोपरा हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. मी, मोबाईल आणि कोपरा हे एकरूप झालेले आहेत. तुम्ही म्हणाल, हॅट, आम्ही कोपऱ्यात बसत नाही. मग कुठे बसता? हॉलच्या मध्यभागी? पण तिथे बसून आपल्याला हवं ते बघता येत नाही. आपण अभ्यास करतोय हे नाटक करता येत नाही. मग ती जागा कुठली? टेबलाखाली? टेबलाच्या वर? तर फिरून फिरून कोपरा. तुम्ही म्हणाल, गपरा, कधीपासून लावले कोपरा कोपरा? चुप राहा. पण चुप बसून कसं चालेल? जे सांगायचंय ते सांगणं गरजेचं आहे आणि त्या विषयाची गरज आहे. विषय गंभीर आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्याची आवश्यकता खूप आहे. मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आजकालच्या पिढीला हा मोकळा श्वास मिळतच नाही किंवा त्यांच्यापर्यंत तो पोहोचतच नाही. आमच्या काळामध्ये तुम्ही म्हणाल, आला आमचा काळ. हो 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 आमचा काळ. बैलगाडीमध्ये बसून त्या लाकडाच्या थडथड उडणाऱ्या पट्ट्यांवर उभे राहणे, बसणे, ती बैलगाडीची सर अनुभवणे, ते विहिरीमध्ये पोहता येत नसेल तर दगडावर पाय पाण्यात सोडून बसणे. कधी कधी आपल्याला वाटते की आपल्याला पोहता येतं म्हणून उडी मारून पटकन नजीकच्या दगडाला पकडून वर येणे, तासनतास हुंदडणे, मोकळ्या हवेमध्ये, मोकळ्या रानामध्ये, 1 एकरच्या शौचालयामध्ये विधी करणे अनुभवले, त्याचा आनंद घेतलाय. ते आजकाल पाहायलाच मिळत नाही. आता गंमत पहा ना, हा व्हिडिओ बनवण्यासाठी मला एका कोपऱ्याचाच आधार घ्यावा लागला. कारण कुठल्याही प्रकारच्या आवाजाचं डिस्ट्रॅक्शन येऊ नये. म्हणजे बघा ना, हा कोपरा जीवनातील किती अविभाज्य घटक झाला आहे. कोपऱ्याविषयी सांगण्यासाठी कोपऱ्याचाच आधार घ्यावा लागतो. तुम्ही म्हणाल, काय हे लावलंय? त्या सन्नी देओलच्या मूव्हीमध्ये जसे तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तसं ह्याचं आपलं कोपरा कोपरा आणि कोपराच चालू आहे. अरे जरा गप राहा. पण गप कसं बसणार? कारण माझा व्हिडिओ अजून तुम्ही पाहत आहात. तो जर बंद करून तुम्ही मोकळा श्वास घ्यायला गेलात, जसं मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ बंद करून तुम्ही मोकळा श्वास घेण्यासाठी गेलात, तर माझा हेतू साध्य होणार आहे. पण मला काय वाटत नाही तुम्ही माझा हेतू साध्य कराल. म्हणून हा पुढील ऑडिओ प्रपंच चालू ठेवणं मला क्रमप्राप्त आहे. आजच्या या आधुनिक जगामध्ये दिवसेंदिवस होणाऱ्या घडामोडी या मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला रोज दिसत असतात. त्याचा चांगला वाईट परिणाम आपल्या मनावर, आपल्या मनपटलावर नेहमी होत असतो. त्यातून काय घ्यायचं, काय नाही घ्यायचं याची समज ज्याच्या त्याच्या समजेवर अवलंबून आहे. पण ती समज एका विवेकाशी जोडलेली असेल तर चांगलं वाईटाची निवड करून त्या गोष्टी एका चांगल्या डायरेक्शनने घेऊन जाता येते. विवेक हाऊ बोरिंग. आता हे काय विवेक? त्यापेक्षा कोपरा बरा होता. अरे पण त्या कोपऱ्यातून तुम्हाला बाहेर काढून या विशाल जगाशी, या मोकळ्या श्वासाशी जोडण्यासाठी या विवेकाचीच आवश्यकता आहे. आम्हाला नाही समजत विवेक, आणि तुम्ही कोण आम्हाला समजावणारे? आम्हाला सर्व काय कळतं. वी आर द पीपल ऑफ न्यू जनरेशन. आम्हाला चांगल्या वाईटाची समज आहे. आम्हाला समजवायला जाऊ नका. हो, नक्कीच ही समज मला तुमच्याकडून घ्यावीच लागेल. कारण नवीन जनरेशनचे विचार मी घेईन तेव्हाच अपडेट राहीन. पण कुठेतरी म्हटलंय, जुनं ते सोनं.
इतिहासाची पानं चाळत जावं. आम्हाला नाही गरज इतिहासाची. आम्ही तर आम्हाला समजेल असाच वागणार. आम्हाला गरज नाही इतिहास वाचायची. जस्ट एन्जॉय अँड लेट्स सी व्हॉट हॅपन. ओह, किती कोत्या मनोवृत्तीचे झालो आहोत आम्ही. संकुचित वृत्ती, संकुचितपणा, शॉर्ट टेम्पर्ड, सहनशीलता जशी काही लोपच पावली आहे. वी डोंट नो द वर्ड सहनशीलता. वी डोंट नो द वर्ड टॉलरन्स. वी ओनली नो व्हायलन्स. वी आर नॉट गोइंग टू टॉलरेट युअर सायलेन्स. वी आर रेडी टू मेक व्हायलन्स. आजकाल या मनोवृत्तीने जसा काय जोरच पकडलाय. पुन्हा एकदा मी आपल्या विषयापासून भरकटत चाललो आहे. मी, मोबाईल आणि तेच कोपरा. अरे आम्हाला माहीत आहे. मागच्या व्हिडिओपासून आम्ही तुम्हाला झेलतोय. सांग काय सांगायचं ते सांग. आम्ही कोपरा काही सोडणार नाही. तर मला पण माझे व्ह्यूज वाढवायचे आहेत. मला पण माझा वॉच टाईम वाढवायचा आहे. त्यामुळे हे माझ्या फायद्याचंच होणार आहे. त्यामुळे हे सेशन माझ्या फायद्याचंच आहे. ज्यावेळी एकीकडे फायदा असतो तेव्हा दुसरीकडे नुकसान ठरलेलंच असतं. नुकसान तुम्हाला वेगळं सांगायला नको. कोपरा मला सुटत नाही. आय जस्ट हेट इट. काय तेच लावलंय. मी हा व्हिडिओ बंदच करतो कसा? अरे मला तेच हवं आहे. हा व्हिडिओ बंद करून तू मोकळा श्वास घेण्यासाठी बाहेर जावंस. बरं ठीक आहे. एखाद्या वेळेस कुठे जाण्याची इच्छा नसेल, बाहेर जाण्याचा कंटाळा आला असेल तर मी ते का करावे? मग जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे मग मला असं काही पाहता येईल का की ज्यातून माझा विवेक जागृत होईल आणि माझ्या मनातील कवाड मोकळी होतील. तोही एक प्रकारे मोकळा श्वास घेतल्यासारखंच होईल. एक आंतरिक ऊर्जा देणारा मोकळा श्वास, हो की नाही? तर चला, आंतरिक ऊर्जेपर्यंत आपली गाडी येऊन ठेपली. तुम्हाला वाटत असेल अजून याचे आणखीन भाग बनावेत तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अन्यथा मी समजेल की तुम्ही मोकळा श्वास घेण्यासाठी सक्षम आहात आणि तुम्हाला अशा प्रकारच्या व्हिडिओची गरज नाही. धन्यवाद.